लाईव्ह अपडेट द्यावी लागते. इनविजिबल आपण 10वा खेळाडू पाठवा. चलिए, पहली मैच अगर देखा जाए तो अगले जो 4 टीमें उस पैनल की पहली मैच शब्बीर काफी सीनियर खिलाड़ी है. देखा जाए तो इस टीम के इनविजिबल, बोईसर और यहाँ पे डॉट गेंद, स्ट्राइक पर बल्लेबाज हलीम. क्या मैच देखने मिली यहाँ पे हमें, सुपर मैच. आखिर तक यहाँ पे मैच का मजा आया, आखिरी गेंद तक मैच चलती रही और आखिर में बाजी मारी स्कॉर्पियन ने. जीत लिया मैच को, जीत लिया दर्शकों के दिल को. स्ट्रोक अच्छा है लेकिन इस वक्त डॉट गेंद आएगी. डाउन द लेग साइड, अंपायर के हाथ खुलते हुए वाइड का इशारा आएगा. स्कोरबोर्ड यहां पे 2 रन, स्कोर कार्ड पर 2 रन हल्के हाथों से खेला है, सिंगल जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड इस वक्त 3 रन. टूर्नामेंट की आज की पहली रात है. देखा जाए तो अब 12 टीम खेल चुकी है, 4 टीम बाकी है. अच्छा स्ट्रोक है, अच्छी फील्डिंग है, रन आउट का मौका. और यहां पे देखा जाए तो नो स्ट्राइक एंड पे आउट हो सकता था, लेकिन कीपर के एंड पे फेंका, वहां पे आउट हो सकता था, लेकिन हाथ में गेंद आई नहीं. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड यहां पे 4. आखिरी गेंद, 5 गेंदे 4 रन.
स्ट्रोक अच्छा है लेकिन यहाँ पे डॉट गेंद आएगी एक ओवर के बाद। 4 रन स्कोर कार्ड पर सऊदी अरेबिया के। स्कोरबोर्ड 4 रन, 1 ओव्हरच्या नंतर 4 धावा। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते यावेळेस आपण बघू शकतात। राहुल स्ट्रोक इकडे चांगला आहे, चांगलं क्षेत्रक्षण शिबूच डॉट चेंडू असेल। स्ट्राईकवर हलीम। स्ट्रोक चांगले लगावत आहेत परंतु गॅप मिळत नाहीये। ग्राउंडिंग थोडं खेळणं गरजेचं आहे। हलक्या हाताने खेळतोय, ग्लांसचा फटका आहे, 1 धाव असेल। स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाणार। क्या मैच देखने मिली यहाँ पे, सुपर मैच। आखिरी गेंद पर मैच को घुमा दिया, जिता दिया अपनी टीम को और हीरो भी बन गए। फिर से एक बार ग्लांस का स्ट्रोक जाएगा इस वक्त आउट ऑफ पार। विकेट मिलेगा यहाँ पे, पहला विकेट आता हुआ। हल्के हाथों से खेला है यहाँ पे, थोड़ा फंबलिंग। 1 रन जरूर मिलेगा। स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा। वन डाउन के रूप में आते हुए बल्लेबाज अस्पाक। 6 रन स्कोर कार्ड पर, 1 ओवर 4 गेंदे हो चुके। 6 रन स्कोर कार्ड पर। आने वाली अभी भी 2 गेंदे बाकी। अच्छी गेंदबाजी। आहा, स्पीड में गेंदबाजी है लेकिन जितने स्पीड में गेंद डाली उतनी स्पीड में गेंद को भेज दिया बाउंड्री लाइन के पार। टीटर टॉट इस वक्त नजर आता हुआ। 4 रनों के लिए भेज दिया गेंद को। सुपर स्ट्रोक। स्कोरबोर्ड यहां पे 4 से फ्लाई होगा। स्कोरबोर्ड 10। चलिए हर गेंद पर मीटिंग ना ले। इनविजिबल टीम से विनती है, हर गेंद पर मीटिंग ना ले। रात के 1:30 बज चुके। क्या खेला है कार्तिक ने। आखिरी 2 गेंद। कल शायद इंस्टा पर, फेसबुक पर, व्हाट्सएप पर, सब पर उसकी स्टोरी रहेगी, स्टेटस रहेगा। 2 गेंदे 5 रन और कार्तिक की बाउंड्री छप जाएगी देखा जाए तो। अच्छा स्ट्रोक जरूर होगा कार्तिक के लिए कि आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है। आंखों में नींद है लेकिन सोना नहीं है। मिला है जो मौका उसे खोना नहीं है। इसीलिए ये जो मौका मिला कार्तिक को, उसे बुनाया उसने और बनाया और इस वक्त भेज दिया था बाउंड्री लाइन के पार। 4 रनों के लिए 2 में 5 की जरूरत थी। लास्ट में एक बॉल में 1 की जरूरत और वो भी रन पूरा किया। अच्छा स्ट्रोक है, डॉट गेंद जरूर रहेगी। सुपर गेंदबाजी। अब तक 11 रन पे रोक के रखा है उल्टा से। स्ट्रोक लगा जरूर है हलीम लेकिन देखा जाए तो हाथ में गेंद जा रही है। एक गैप ढूंढा है, एक बार चौका मिला है, कुछ उसी तरह गैप ढूंढना होगा। फुलटस गेंद थी। फिर से एक बार माना चाहते थे। इस वक्त विकेट लो फुलटस एज लगती हुई हलीम को लौटना होगा। 11 रन इस वक्त स्कोर कार्ड पर। 3 गेंदे हो चुके, 3 गेंदे बाकी। यस, नेक्स्ट मॅच असेल
IKS B जॉईंट 11 आणि साई गणेश सातपाटी ए या दोन टीम दरम्यान असणार. चौथा चेंडू ओ हो बॅकअप पाहायला मिळतोय. हातातला चेंडू सुटला होता. गोलंदाजा थोडी आळसगिरी दाखवली होती परंतु बॅकअप पाहायला मिळतोय. चेंडू अडवला जातोय. पाचवा काय होणार. खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते. चौकार निघून जाईल. चेंडू 4 धावेसाठी. शकील येतोय नवीन बॅट्समन आणि 4 धावेला पाठवलंय चेंडूला सीमापार. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड 15 धावा धावपलकावर. इनविजिबल प्रत्येक चेंडूवर मीटिंग घेऊ नका. चौकार सिंगल डबल वाईट नो बॉल डॉट बॉल क्रिकेटचा भाग आहे बघा. ते चालूच राहणार. प्रत्येक चेंडूवर नका मीटिंग घेऊ. वेळ बघा आपण 1:30 वाजलेले आहेत. आयोजकाला उद्या देखील कामं असतील. त्यांना देखील मात्र 16 झालेत. 16 3 षटकानंतर 16 धावा. सिक्स्टीन स्कोर कार्ड पर. चला स्पीडअप ठेवा खेळाला. इनविजिबलला विनंती असेल. बघा खेळाडू येतात खेळाडू खेळतात आणि निघून जातात परंतु स्पर्धा भरवण्याची मागची भूमिका जी असते ती आयोजकांची असते. ती विसरून चालणार नाही. कारण की स्पॉन्सर जमा करणं पूर्ण रात्र इकडे जागणं हे मात्र कमिटी मेंबर्सला करावं लागतं. त्यामुळे तुम्ही त्यांचा देखील विचार करा आणि खेळाला थोडा स्पीडअप ठेवा ही विनंती असेल. इकडे मात्र चेंडू वाईड असणार. शिबू येतोय गोलंदाजी मार्कवर. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाय. स्कोरबोर्ड 17 झालेले आहेत आता मात्र 17 स्कोर कार्ड वर आहेत. चेंडू 1 झालेला आहे. यावेळेस हा सुपर स्ट्रोक लगावतोय शकील. मात्र इकडे दुसरा चौकार खेचतोय. एंट्री लेट आहे मगर ग्रेट आहे. यावेळेस 4 धावा. इजाज आपल्याला पाहायला मिळते बॅट्समन. स्कूप स्ट्रोक लगावतोय. 4 धाव मात्र पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 21-21. इजाज के बल्ले से अच्छे स्ट्रोक आ रहे. गैप मिल रहा है. लेकिन तारीफ कर दी. उसके बाद खराब स्ट्रोक और यहां पे विकेट. नए बल्लेबाज आयुष कश्यप. सुपर स्ट्रोक होता परंतु हातामध्ये येतोय. यावेळेस डॉट चेंडू असेल. चेंडू आतापर्यंत झालेले आहेत 4 आणि 21 धावा धावपलकावर 3 गाडीच्या मोबदल्यात. नेक्स्ट मॅच साई गणेश सातपाटी आणि IKS B. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी या. टॉस बॉक्स कडे साई गणेश सातपाटी ए. चौकार येतोय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय यावेळेस आयुषच्या बॅट मधून. स्कोरबोर्ड 25-25. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू आणि विकेट मात्र पाहायला मिळते. थोड्या धावा खर्च केल्या यावेळेस शिबूने. 25 झालेले आहेत आणि 26 धावेचं आव्हान असेल. चला IKS B आणि त्याच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळलं टीम साई गणेश सातपाटी ए टीम या टॉस साठी.
साई गणेश सातपाटी ए टीम कॅप्टनला पाठवा. यस आलेला आहे. IKS आलेला आहे. कॅप्टन दोन्ही उपस्थित आहेत. टॉस पडून घ्या. जॉईंट 11 संघाचा कॅप्टन देखील आलेला आहे. टॉस पाडून घ्या. चला मॅच ऑन करा. टॉस बॉक्स कडे कॅमेरा जाऊ द्या. टॉसविन साई गणेश सातपाटी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. पहिल्या चेंडू डॉटने सुरुवात. 26चा आव्हान आहे. स्ट्राईकवर बॅट्समन रोहित. नो स्ट्राईकला सेफ. पुढे चेंडू डॉट असेल. 2 चेंडू सलग डॉट घेतोय हलीम ओपनिंग बॉलर. ओपनिंग बॅट्समन देखील पाहायला मिळाला. चांगला फटका आहे. थोडी मिसफिल्डिंग कारण की चेंडू कट झाला समोरून. इथे मात्र मिड विकेटला चॅलेंज असेल क्षेत्ररक्षकाला. जेव्हा कधी असा टप्पा चेंडू येणार तेव्हा सावध राहावं लागणार. 3 मध्ये 4. 26चं टार्गेट. 3 मध्ये 4 झालेत. यानंतर आजच्या रात्रीतल्या 2 मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर होणारी जॉईंट 11 आणि त्याच्या विरुद्ध सातपाटी आणि त्यानंतर त्यांमधला विनर आणि या मॅच मधला विनर अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्पर्धा YouTube लाईव्ह आपण बघू शकतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक चांगली दर्जेदार स्पर्धा पाहायला मिळते. DNCC धनानी नगर क्रिकेट क्लब आयोजित आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचे मुख्य यावेळेस फटका चांगला आहे का नाही. इथे डॉट चेंडू असेल. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक आम्हाला लाभलेले आहेत. सौरभजी अप्पा नावाने प्रसिद्ध यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक तब्बल 50,000 आहे. त्याचबरोबर बॅनर्स जे आपण बघू शकता सर्वीकडे बॅनर्स आहेत. दीपांकर पवेलियन आणि त्यांच्या माध्यमातून हे बॅनर्स भेटलेले आहेत. त्यांना त्यांचं देखील आभार. अविनाश स्मृती चषक आहे त्यांच्या आठवणीत ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. नक्कीच गोलंदाज यावेळेस दीपेश 1 षटक संपते. धावा 6 झालेल्या आहेत. 20 धावेची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 18 चेंडू 20 धावेची गरज. सेफ हा येतोय स्ट्राईकवर. दीपेश गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. हलक्या हाताने खेळतो. इकडे मात्र सिंगल पाहायला मिळणार. 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 7 धावा धावपलकावर आहेत. 17 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. रोहित एक चौकार आला त्याच्या बॅट मधून. यावेळेस चांगला फटका आहे परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इकडे यस डायरेक्ट हिट लागते. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस आणि यावेळेस मात्र विकेट पाहायला मिळते. रोहितला परतावा लागेल. चांगला हिट मात्र पाहायला मिळाला. हातातून सुटला चेंडू आणि स्टंपर पडला. त्यामुळे पंच गोळू आम्हाला सांगतायत की हा आउट आहे. सात धावा धावपलकावर आहेत. 1 विकेट आतापर्यंत पाहायला मिळते. 1 ओव्हर 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. चांगली गोलंदाजी मात्र इकडे पाहायला मिळते. लढत असताना मात्र यावेळेस आपल्याला पाहायला मिळते तो लढना पडेगा आपको. अगर ये कम रन डिफेंस करने हैं तो अच्छी गेंदबाजी करनी होगी. विकेट चटकाने होंगे. फील्डिंग अच्छी करनी होगी. इनविजिबल 7 पे पहुंच चुकी है. हल्के हाथों से खेला है. 1 रन जरूर मिलेगा डिक्लेयर जोन में. ये रेड टी शर्ट यहाँ पे रुकावट का काम बन रही है. देखा जाए तो रन कम बनाए लेकिन गेंदबाजी अच्छी कर रहे. स्कोरबोर्ड 8. ओहो अच्छी गेंदबाजी. इब्राहिम आए नए बल्लेबाज इस वक्त 1 रन से अपना खाता खोलते हुए. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 9. ना तकलीफ ना संघर्ष तो क्या मजा है जीने में. बड़े बड़े तूफान थम जाते जब आग लगी हो सीने में. 1 रन जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 10. 1 ओवर 5 गेंदे 10 रन. 16 अभी भी चाहिए मैच जीतने के लिए 13 गेंदों में.
हल्के हाथों से खेला है, अच्छी गेंदबाजी, मैं कहूंगा लाइन अच्छी, लेंथ अच्छी, उस वजह से रोक के रखा बल्लेबाज को। 2 ओवर के बाद 11 रन, 12 में 15 की दरकार, 12 चेंडू 15 धावेची गरज। बारा चेंडू 15 धावा, एक चौकार आलाय 11 मध्ये, तो देखील मिसफिल्डचा आहे। अब्राहिम आणि सेफ यावेळेस आपण बघू शकता 2 बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। बारा चेंडू 15 ची गरज आहे। इकडे मात्र स्टॉप झाला का नाही, फॉलो थ्रू मध्ये इकडे क्षेत्ररक्षण झालं नाही, गोलंदाजाकडून थोडी चुकी आणि बॅकअप पाहायला मिळालं नाही। इकडे मात्र बघायला गेलं तर चौकार येतोय, 4 धाव पाहायला मिळतात। 2 चौकार जे पाहायला मिळाले ते मिसफिल्डचेच पाहायला मिळतात। आधी मिड विकेटला यावेळेस सरळ गोलंदाज बाजूने आणि लॉंगॉनला मात्र इकडे क्षेत्ररक्षण झालं नाही। यावेळेस 11 चेंडू 11 धावेची गरज। टीम मीटिंग्स छोट्या करा ही विनंती असेल। इनविजिबल आणि त्यांच्या विरुद्ध आपल्या टीम पाहायला मिळते सौदी वॉरियर्स। चेंडू झालेत आतापर्यंत 1, फुलटस पुन्हा एकदा सरळ स्ट्रोक खेळला जातोय। यावेळेस 1 धाव असेल, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। स्कोरबोर्ड यावेळेस 16 धावा धावपलकावर, 10 मध्ये 10 ची गरज, 10 चेंडू 10 धावेची गरज आहे। गोलंदाज मात्र इकडे सज्ज होत आहे मिस्टर सलमान। यस धन्यवाद मुन्ना जयस्वाल, आमच्यावर देखील कॅमेरा आलेला आहे त्याच्याकरता धन्यवाद। 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल। स्कोरबोर्ड मात्र यावेळेस पाहायला मिळेल 17 धावा धावपलकावर आहेत। येणारे चेंडूचा विचार केला, चेंडू जोडी 3 बाकी आहेत षटकातील। ओहो सुपर चेंडू आहे, कीपर लगबरतोय, इथे बीट होतोय। कीपरने धावा देखील बनवल्या परंतु इकडे मात्र यावेळेस बीट होताना पाहायला मिळतो। 1 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाणार। स्कोरबोर्ड यावेळेस 18 धावा धावपलकावर, चेंडू 8 आहेत, 8 धावेची गरज। चला सौदी टीम प्रत्येक चेंडूवर मीटिंग घेऊ नका, पंचांना विनंती करेल आपण देखील सांगा तिकडे अंपायर आप भी बताते रहिए कि हर गेंद पर टीम मीटिंग्स ना ले। इस इथे मात्र यूट्यूब वर दाखवलं जात आहे स्क्रीनवर आशीष एंड गैंग, स्ट्रोक अच्छा है, 1 रन मिल जाएगा। कीपर को गेंद मिली नहीं यहाँ पे। स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। आशीष एंड गैंग यहाँ पे स्क्रीन पर नजर आती हुई, ऐसा आप हाथ दिखा सकते यूट्यूब के माध्यम से, आप यहाँ पे नजर आते हुए। और डीएनसीसी बोईसर, ये ट्रॉफी लड़ाई से बीसी के लिए, इस ट्रॉफी के लिए फुलटस गेंद डॉट आएगी। यस डॉट गेंद सीधा खेल रहे बल्लेबाज, गैप ढूंढना चाहिए था। 19 बने, अब 6 में 7 की जरूरत। 6 चेंडू 7 धावा, कभी इधर कभी उधर मैच, कधी सौदी वॉरियर्स कडे कधी इनविजिबल कडे। 6 चेंडू आणि 7 धावेची गरज। नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल, एक बाजूला साई गणेश सातपाटी ए टीम आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जॉइंट 11 26चं टार्गेट दिलं होतं आणि त्यामध्ये 18 मध्ये 19 खर्च केले आहेत। आता मात्र 6 मध्ये 7 ची गरज। बघायला गेलं तर 25 वर 4 गडी बाद आहेत आणि इथे मात्र 19 वर 1 आहे, म्हणजे 6 मध्ये 6 बनवले, विकेट न गमावता तरी मॅच विन होऊ शकतात। इथे टीम इनविजिबल, परंतु बघूया 6 चेंडू आणि 7 धावेची गरज। क्रिकेटचा खेळ हा असाच आहे, कधी कोणाकडे जाईल काही सांगता येत नाही। मागचीच मॅच बघितली, 12 मध्ये 12 असताना 1 ओव्हर मध्ये 10 आणून दिला आणि 2 मध्ये 5 असताना नवीन बॅट्समन येतो आणि चौकार खेचतोय। इकडे मात्र जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, ऑन साइडला खेळतोय, 1 धाव असेल। स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल। स्कोरबोर्ड 20-20।
2023 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. एज लागली जात आहे इथे. डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये एक एक्स्ट्रा धाव यावेळेस पाहायला मिळते. 2 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड यावेळेस 22. 4 मध्ये 4 ची गरज. जाफर आहे गोलंदाज. चार चेंडू आणि 4 धावेची गरज. चलिए स्पीडअप रखिए खेल को. टीम सऊदी वॉरियर्स. जैसा सऊदी वॉरियर्स के 4 विकेट जा चुके और इनविजिबल के 1. अगर 4 में 3 भी बनाती इनविजिबल तो वह जीत जाएगी. 22 हल्के हाथों से खेला. यहाँ पे 1 रन जरूर मिलेगा. स्कोरबोर्ड 1 से आगे जाएगा. स्कोरबोर्ड 23. 3 गेंदे और 2 रन की 3 रन की जरूरत. विकेट गंवाया नहीं तो यहाँ पे अगर देखा जाए तो 2 रन भी निकालते तो मैच जीत जाएंगे. चलो हर बॉल पे मीटिंग ना ले. सऊदी वॉरियर्स हर बॉल पे मीटिंग ना ले. आखिरी ओवर की 3 गेंदें बची है और 3 रन भी बचे हुए. 3 गेंदे और 3 रन. यहां पे देखा जाए तो गेंदबाज तैयार, बल्लेबाज तैयार, सेफ. और देखना होगा अटैकिंग फील्डिंग है. ओहो सुपर फील्डिंग. और यहां पे देखना होगा यहां पे अंपायर का डिसीजन क्या आता है. यस अंपायर डिसीजन हमें बताएंगे. नो डाउट दिया है अंपायर ने. 1 रन चाहिए. अब 2 गेंदों में 2 की जरूरत है लेकिन यहां पे 1 भी बना लेगी तो जीत जाएगी इनविजिबल. 2 गेंदों में 2 रन चाहिए लेकिन 1 भी बना लेगी तो यहां पे जीत जाएगी इनविजिबल. 2 गेंदे 2 रन. आखिरी गेंद, सॉरी 2 गेंदे 2 रन. 5वीं गेंद लेकर गेंदबाज तैयार. जाफर इस वक्त स्वीप खेला है और यहां पे 1 रन मिलता हुआ, यानी कि अभी विकेट भी गया तो भी मैच विन इनविजिबल, क्योंकि 1 ही विकेट गया इनविजिबल का. स्कोरबोर्ड 25 लेवल. अब खुली छूट है बल्लेबाज को, कौन सा भी स्ट्रोक खेल सकते. मैच विन इनविजिबल. कांग्रेचुलेशन. चलते नेक्स्ट मैच की तरफ. साई गणेश सातपाड़ी टॉस विन. फील्ड का यहां पे डिसीजन लिया है.